वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ तो पांडुरंग पंढरपूरमध्ये उभा राहिलाय. पण तो नुसता उभा राहिला नाही, तर तो लगेच भक्तांवर कृपा करतोय. श्री अनंता पालन करता रत्नभूषिता विठुराया. मागील परिहार पुढे नाही क्षीण, झाली या दर्शन एक वेळा. मागचे दोष विसरून पुढचे कष्ट कमी करून भक्ताला आपल्या चरणाजवळ ठेवून घेणारा एकमेव देव म्हणजे तो पांडुरंग आहे. आणि जसा पंढरपुरामध्ये पांडुरंगाचा भक्तावर जेवढा अधिकार आहे ना, तेवढाच भक्ताचा देखील पांडुरंगावर अधिकार आहे बरं का. सुंदरते ध्यान हुबे विटेवरी, करकटावरी ठेवून या भक्तांची भोळी भक्ती आहे. हो, देव एवढा सुंदर आहे की त्या देवाला कुणाची नजर लागू नये म्हणून कोणी भक्त गाभाऱ्यामध्ये जातो, त्या पांडुरंगाच्या गालावरनं बोटे फिरवतो, आपल्या कानशिनावर बोटे नेटतो, कडाडा मोडतो, अरे सांगतो, अरे देवा नजर लागू नये रे तुला कोणाची. कोणी भक्त जातो, युगे 28 आपला देव विटेवर उभा राहिलाय, त्याचे पाय दुखत असतील म्हणून कोण भक्त दर्शन घेत असताना पांडुरंगाचे पाय दाबतो. कोण भक्त देवाच्या चरणावर डोकं टेकतो, आपला सगळा दुःखाचा भार हलका करतो आणि देवाकडून अशी सकारात्मक ऊर्जा प्राशन करतो आणि अगदी त्याला 32 हत्तींचं बळ मिळतं. एखाद्या वासराला भूक लागावी आणि ती भूक तृप्त करण्यासाठी ते वासरू आईकडे धाव घ्यावं ना, अशीच ही लेकर आई विठाईकडे धाव घेत आहे. या जगातील सगळ्या तीर्थक्षेत्रांना नुसतं तीर्थक्षेत्र म्हणून संबोधलं जातं, पण पंढरी म्हणजे भूवैकुंठ, ब्रह्मतत्व दिसत आहे नीट. पृथ्वीवरचं वैकुंठ म्हणजे पंढरपूर नगरी आहे. वाराणसी चाले 1 मास, गोदावरी 1 दिवस, पंढरी परी पावलावेस ऐसा महिमा तीर्थाचा. वाराणसीला चाललेलं 1 महिन्याचं पुण्य, गोदावरीला चाललेलं 1 दिवसाचं पुण्य पंढरपूरमध्ये पावला पावलाला मिळतं. अशी पुण्य आणि फक्त पुण्यच बहाल करणारी माझ्या विठुरायाची ही पंढरी नगरी आहे.